गाईस आज संक्रांती पण वाटत नाही. आता तर मी मस्त जाईल गाईस पतंग गल्लीमध्ये, जोशीपेठ मध्ये पतंग गल्ली आहे ना. आता काही नाही जास्त, मला आता नवीन पतंगी घ्यावं लागतील गाईस. जर भरलेला माहोल असेल आणि डीजे वगैरे असेल तर मग किती मजा येते भाई, की मनातून होतं की नाही यार आज उडव म्हणून उडव. त्याच्याकडे बघून वाटत नाही की संक्रांती म्हणून आज नाही तर ना भाई, आधी असे पतंगी उडायचे, अशा पतंगी उडवायचे, आता दिसत पण नाही गाईस. इथे ना आता पतंगी खूप येतं. आता पतंगी घेतो इथून, मोठ्या मोठ्याच घेतो भाई, लहान लहान काय करू. ही चक्री घेतलेली आहे 50 रुपयाची आणि आता हा मांजा भरतो आम्ही 150 रुपयाचा. एका पतंगीला पन्ना बांधलेला आहे आणि सगळ्यात आधी सांगतोय की आहे ना, पतंग जर आमचा पेज झाला ना कोणासोबत आमचीच कटली जाईल गाईस. हा मांजा हाताने तुटतोय. फायनली पहिल्याच ट्राय मध्ये 1 मिनिटात पतंग उडवलेली बघा भाई. मागच्या वर्षी पण उडवली होती. अक्षय नको टाकू ना बोरे, कच्चा मांजा ना आमचा. ही बघ, ही सिल्वर वाली दिसते का, ही बघ, हिच्यामध्ये टाक. अरे एवढे गरीब आहे, अरे साधा मांजा ना बोरे, ते तर सोडा साधा. राम राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईज आज आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता आलेला आहे पांजरापोळमध्ये. इथे ना मम्मीने काहीतरी भाजीपाला दिलेला आहे, गाईंना खाऊ घालायला आलेला आहे. आणि आज इथे खूप गर्दी गाईज, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. चल मी चेरीला पण घेऊन आलेला आहे, कारण की चेरीला आहे ना इथे यायला आवडतं गोशाळेमध्ये. इथे गाई वगैरे दिसतात ना तिला. चल चेरी, हिला पण जायचं आहे आजींमध्ये. गुजराती आहे. आज मोस्टली जण आहे ना गाईला चारा टाकायला आलेले. आणि पांजरोडच्या बाहेर आहे ना खूप म्हणजे अशी गर्दी आहे चाऱ्यावाल्यांची, चारा विकता येते. आज इथे एवढं लोक आलेले ना, तर समजत नाही की कोणत्या गाईला म्हणजे कुठे टाकू मी हे भाजीपाला, कारण की सगळ्यांना आज खायला भेटतंय. तर कोणत्या साईडला जाऊ तेच समजत नाही गाई. तर इथे एक मध्ये गाई होती, तर हिला दिलेलं आहे मस्त, कारण की मध्ये इथे कोणी येत नाही ना, फक्त इथे चारा आहे. आणि तिथे पण त्या साईडला पण खूप गाई आहे, पण तिथे कोणी जात नाही. आज संक्रांती पण वाटत नाही, कारण की ना संक्रांत असेल तर भाई पतंग एवढ्या उडतात. पण आमच्या जळगावमध्ये काहीच एवढ्या कमी झालं आहे ना आता पतंग उडणं. आधी भाई एवढ्या उडायचे, आता काहीच उडत नाही. एवढं बोरिंग वाटतं ना आता जळगावमध्ये. असं वाटतं की मी सुरतला वगैरे कुठे गुजरातला चालला जायला पाहिजे होता आता मस्त काईट फेस्टिवलसाठी. एनिवेज बघू आता तर मी मस्त जाईल गाईस पतंग गल्लीमध्ये, जोशीपेठमध्ये पतंग गल्ली आहे ना, तर तिथे जाईल मस्त पतंग वगैरे बघेल. थोड्या घेईल यार, उडवायला इच्छा तर मला पण उडवायची, तर उडव मस्त पतंग वगैरे. गाईस इथे आता पनीर आणि दही घ्यायला आला होता. पनीरची भाजी बनते आज मस्त घरी. मावा पेढे खूप आवडतात भाई, हे खूप मस्त लागतं खायला. बघा किती भारी वाटतं ना, ते इथून तोंडात पाणी सुटतंय. काका हे द्या ना थोडासा पेढा, थोडासा टेस्टसाठी. मस्त आहे गाईस मावा पेढा. मावा आहे ना, मावा पेढा मस्त आहे. आता घरी जाऊ. चल चेरी चल. गाईस तुम्हाला माहिती ना वेजच्या खूप पतंगी होत्या, आहे का नाही आता पतंगीच नाही दिसत आहे बाई इथे. तर ते तेव्हा संडेला मागच्या जाऊ द्या, गेल्या इथून पतंगी तिच्या मित्राच्या होत्या अशा पण त्या सगळ्या. आता काही नाही जास्त, मला आता नवीन पतंगी घ्यावं लागतील गाईस. घ्यायला तर मी खूप पतंगी घेईल, मस्त मस्त मांजा घेईल, पण आता तेवढी एक्साइटमेंट नाही की मी रोज पतंग उडवू म्हणून. आणि एकदा उडवेला आजचा दिवस 100-150 रुपयाचा मांजा घेईल आणि 5-7 पतंगी घेईल, बस उडवेल. बघितलं गाईस जळगाव किती सुनं आहे काईट फेस्टिवलसाठी. कुठेच पतंगी दिसत नाही आहे, दूरपर्यंत नाही. आता तुम्ही म्हणतील ऊन आहे गाईस, गुजरातला ऊन असून ते लोक एवढे छान पतंगी उडवतात. नाशिकला उडवता बाई, आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी असं आहे की ते लाईक सकाळपासून चालू होतं तर रात्री पण पतंग उडवतं. पण आमच्या जळगावमध्ये काय बाई उडवतच नाही, लोकांना इच्छाच नाही आहे. आमचा एरिया असा आहे की जळगावमध्ये इच्छाच नाही होत कोणाला उडवायची पतंग. जर भरलेला माहोल असेल आणि डीजे वगैरे असेल तर मग किती मजा येते भाई, की मनातून होतं की नाही यार आज उडव म्हणून उडव. गाईस तर आता आम्ही चाललेले पतंग गल्लीमध्ये पतंग आणि मांजा घ्यायला. फायनली आम्हाला मांजा तर मला वाटतंय ना नायलॉनचाच भेटेल, कारण की आमच्या जळगावमध्ये साधे पण भेटतं. पण साध्याच्यावर कसं असतं माहिती का, साध्याच्यावर उडवायला गेले ना पतंग डायरेक्ट म्हणजे मांजा डायरेक्ट मधूनच उडून जातो. तो नायलॉनचाच मांजा इथे भेटतो. आणि मग आता तेच आम्ही पतंग घेऊ. हा तो दुसऱ्यांच्या गच्चीवर होता, याला जबरदस्ती आणलेला. म्हटलं आपल्या गच्चीवर आहे, गुच्च्या आपण आपल्या गच्चीवर उडवू म्हटलं. त्याच्याकडे बघून वाटत नाही की संक्रांती म्हणून आज नाही तर ना भाई, आधी असे पतंगी उडायचे, अशा पतंगी उडवायच्या, आता दिसत पण नाही आहे पतंगी. 2-4च दिसत आहे जे वरती उडता येते. तर इथे पतंगीचे दुकान आहे, इथे ओळखीचं आहे, मित्रच आहे, मग त्याच्याकडनंच घेईल.
दादा मांजा नाही ना आपल्याकडे? मांजा नाही, मांजा मांजा. अरे पतंगींचा आहे ना? हा मला पाहिजे, उडवायला पाहिजे, उडवायला. गॅस इथे ना आता पतंगी खूप येतं. आता पतंगी घेतो इथून, मोठ्या मोठ्याच घेतो बाई, लहान लहान काय करू उडवून. आणि अशा या शेपवाल्या घेतो, मटका शेपवाल्या नाही घेत. ते एक तर निघून जातं, मधूनच सुटून जातं त्यांचं. राम राम काका. दादू तो बाहेर आहे. ओय मध्ये रे, पतंगी काढणं. आपडाच्या नाही पाहिजे आपल्या, या नॉर्मलवाल्या पाहिजे. कितीची आहे ही दादा? 40ला आहे की? 20वाल्या कोणत्या? 20वाल्या या आहे का? अच्छा. 5 पतंग घेतलेल्या आहेत, 2 याच्या पन्नीच्या घेतल्या आणि 3 कागदाच्या घेतलेल्या आहेत. तर आता मांजा घ्यायच्या इथून, चक्री पण घ्यायची, मांजा पण घ्यायची. चक्री पण नाही ना घरी, आता दोघी घ्यावं लागेल इथून चक्री मांजा. तर गाईस या दुकानात आता आहे ना आम्ही इथून ही चक्री घेतली. चक्री रे आपली, अरे हा तिकडे चक्री दिलेली, ही चक्री घेतलेली 50 रुपयाची. आणि आता हा मांजा भरतो आम्ही 150 रुपयाचा. ॲक्च्युली ना हा नायलॉनचा मांजा नाही, यावेळेस नायलॉनच्या मांज्यावर बंदी आहे ना, तर हा कॉटनचा मांजा आहे म्हणे, नायलॉनचा मांजा नाही हा. तर गाईस फायनली चक्रीमध्ये ना मांजा भरलेला आहे. नायलॉनचा नाही बरं, मला वाटलं नायलॉनचे भेटता इथे म्हणजे दरवर्षी, आता पण तेच भेटतील, नायलॉनचे नाही आहे. 300 रुपयाची खरेदी झाली. 100च्या पतंग, 50ची चक्री, 150चा मांजा. बस 20 रुपयाची एक. ओ हमारी आने की भनक आपको पहले से पता चल जाती है. और ये क्या है बे? ते पाय आणलाय, ते चिकनचा, कोंबडीचा पाय. कुत्रे ना ते बच्चे ना ते घाण आणत असले काही पण. तर गाईस फायनली घरी आले होते आणि एका पतंगीला पन्ना बांधलेला आहे. आणि सगळ्यात आधी सांगतोय की आहे ना, पतंग जर आमचा पेज झाला ना कोणासोबत, आमचीच कटली जाईल गाईस. हा मांजे हाताने तुटतोय बाई लिटरली. आणि लोकांकडे इथे ना नायलॉनचे मांजे हे खूप जण आहे ना आधीचे, नाही तर आता पण ब्लॅकमध्ये कुठून तरी नायलॉनचे मांजे घेऊन आलेले. आणि तिकडून आहे ना हे मांजे आणून बिचारे, हे बघा हे दोरा ओय जाऊ दे, हे बघा हे दिसते का, दोरा दिसतो डायरेक्ट बाई, दोरा. आणि काय यार एवढं सामान जे 150 रुपयाचा दिलं त्याने, म्हणजे बाई काय. एनिवेज आजचा दिवस एन्जॉय करून येऊ. पण गाईस पुढच्या वर्षी मी जळगावला थांबणार नाही बाई संक्रांतीला, बिलकुल नाही. मी एक तर नाशिकला तरी थांबायला पाहिजे होतं, तिकडे मस्त होते संक्रांत. फायनली पहिल्याच ट्रायमध्ये 1 मिनिटात पतंग उडवलेली बघा बाई. मागच्या वर्षी पण उडवली होती, पण पतंग उडवायची सवय सुटलेली नाही, म्हणून आहे ना उडवता येते लगेच. हवा चांगली चालू आहे म्हणून उडली, नाही तर उडली पण नसती. आणि तेवढा पण कच्चा नाही की मधूनच तुटेल हा. बट बघू, जर जास्त ताण असला ना हवेला वरती तर मग तुटू शकतो. दाखव तिकडे गाईस, बोलण्यामध्ये पतंग तिकडे चालली गेली. अरे 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 हा आली शुभम, दे डील दे. कागदाच्या पतंगीचा एकच मॅटर असतं की बाई फाटून जाते. तर गाईस चला, पहिले 20 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आमची पतंग कटली गेलेली आहे, कारण की आहे ना इथे नायलॉन मांजे वापरताय, टच झाल्याबरोबर गेली. आणि आता वेदने स्पीकर पण आणलेला आहे, गाणे पण लावू. आणि परत एक लावू आता कन्ना, हिला कन्ना लावू आता हिला. पतंग दाखवणार आहे, पतंग दाखवणार, ओळखता येते लोकांना, म्हणता समजू दे. देखो रे गाइस, उड़ गई पतंग. गाइस म्युझिक सुरू आहे, वेद इथे आणि पतंग कुठे आपली? हा ही इथे आमची पतंग राहिली. दादू हा येतोय मागून अक्षय. अक्षय नको टाकू ना बोरे, कच्चा मांजा ना आमचा. ते एक काम करे ना, दुसरीकडे टाकू ना, कोणाकडे पण टाक, पण आहे ना आपल्या मध्ये नको टाकू का अक्षय मध्ये, पण चालली जाईल बरं. तो बघतो, ती बघ ती दिसते का, ती ही हा याच्यात टाक. हा ही बघ, ही सिल्वर वाली दिसते का, ही बघ हिच्यामध्ये टाक. तू त्याच्यात नको टाकू, ते त्याच्यामध्ये पेच झाला ना आपलीच जाईल. हा दे घे 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 घे. अरे त्याच्यात नको जाऊ, त्याच्यात नको जाऊ. कोंबडी करतोय आपल्या याच्यात टाकतोय. आमचा वरतून पडला होता पेज, त्याने खालतून घेतलं सुंबडीत.
अरे एवढे गरीब आहे. अरे साधा मांजे ना बोरे, ते तर सोडा साधा. अरे कोण आहे रे हा खेचणारा? का रे इथे कोण खेचतय रे तिकडून? कोण खेचतय मांजा? अरे एवढा कच्चा मांजा बी लोकांना पचत नाही यार. हा घे रे शुभम. साधा मांजा पण सोड. पकड. हिला हिचं काही वेगळं चाल. ओ बाई तू सोड ना का, एक तर मांजे तोंडात धरते. थांब थांब तू धर, तू धर. तिचं काही वेगळं, आमचं काही वेगळं. अरे तू शुभम दे रे. तू सोड, तू सोड. तर गाईस फायनली आजचा कोटा पूर्ण झालेला आहे पतंग उडवण्याचा. आमच्या 3 पतंग कटल्या गेल्या. एक पतंग तर तिने आत्महत्या दिली बाई. डायरेक्ट तिने ना मांजाच तिचं तुटून गेला मधूनच, तिने आत्महत्या करून घेतली. आणि बाकी मग ही उडवत होते. आता ही खाली उतरवली. 6 वाजता अंदाज झालेला आता, म्हणजे अंधार होण्यात आहे. म्हटलं उतरवून घेऊ खाली, एवढी पण मजा नाही येते. एनिवेज गाईस एवढं तरी बरं वाटलं की आम्ही पतंग वगैरे उडवली म्हणून. गाईस तर आता आहे ना संध्याकाळचे नाही रात्रीचे वाजताय 8:30 आणि ना मी आता आलेला आहे. तर तुम्ही 2-4 ब्लॉग्स आधी बघितलं असेल की मी नाशिकला होता. त्या काकांसोबत आम्ही मस्त फिरायला गेले होते. तर बस ते जळगावला आलेले. ॲक्च्युली ते जळगावचेच आहे. तर वोटिंगसाठी आलेले, उद्या इलेक्शन्स आहे ना, सो त्यासाठी ते इथे आलेले. आता ते बाहेर उभे. आणि आता आम्ही ना, म्हणजे त्या काकूंची एक फ्रेंड आहे, तर ती रील स्टार आहे. तिचे लाईक चांगले 100K वरती फॉलोअर्स आहे. तर ते काकू म्हणे ये तुला भेटवते म्हणे तिला. सो आता आम्ही तिलाच भेटायला चाललेले. आणि बघा मी आता कार ड्राईव्ह करतोय भाई, टाटा नेक्सॉन. ते पण काकूंच्या फ्रेंडचीच आहे. काकूंची एक फ्रेंड आहे, तर त्या आलेल्या आहे. तर त्यांच्या हाताला लागलेलं आहे, तर ते ड्राईव्ह नाही करत आहे. म्हटलं बाई आपण चला काय देखते टाटा की कार. सो आता मस्त चालते बाई. ही तर गेअरवाली म्हणून, ऑटोमॅटिक तर एवढी जमत नाही मला. हॅलो म्हटलं निघालोय आम्ही आता इकडनं. तुटका मुटका टाकतो ना. सोनम टाक सोनम. आपल्याच नाव टाकून दे. माझं टाकून द्यायचं खाली ड्रीम ऑफ टॅटू म्हणून. हा ड्रीम ऑफ टॅटू टाक ड्रीम ऑफ टॅटू. गाईस तर आता आहे ना आम्ही फायनली म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे. आणि काकूंच्या फ्रेंडच्या घरून आम्ही आले होते. पण त्या काकू म्हणू का त्यांना? नाही ना काकू नाही ना. हा नाव कशाला घेतो. हा त्यांचा पाय फ्रॅक्चर हा त्यांचा फ्रॅक्चर होता. तर त्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकला नाही. पण हो असं थोडं कम्युनिकेशन वगैरे झालं. आणि काका इकडे समोर उभे. काका या ना. मग काय झालं, या बॉडी दाखवा. बॉडी अशी माझी बॉडी दाखवा. दाखव खरंच. बघ माझी बॉडी मस्त फिट आहे काका एकदम, जिम वगैरे करून. सो उद्या काय करताय काका? इलेक्शन वोटिंग. मग हे उद्या परत चालले जाते. बट मग आता भेटू परत. मी नाशिकला जाईल, त्यांच्या घरी जाईल. मस्त आम्ही गाईस एकदम मस्त आहे. यांच्यासोबत मजा येते डायरेक्ट फिरायला वगैरे. बिलकुल आपण फुल एन्जॉय करू परत. बिलकुल. आता हा पण राहील हा पण येईल. हा भूषण आहे. सो हा मला भेटला होता बागेश्वर धामची जी कथा होती ना, तर तेव्हा भेटला होता हा. आता मी पण घरी जातो गाईस. भेटू आपण परत, ठीक आहे.